पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एकता संघर्ष संघटनच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। मनोर येथील मेट्रो हॉटेलमध्ये पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत ओमकार सुधाकर पाटील यांच्यावरील आरोपांबाबत संघटनेकडून विविध पुरावे सादर करण्यात आले। 10 मे रोजी ओमकार पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतःवरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा करत एकता संघर्ष संघटन आपली बदनामी करत असल्याचा आरोप केला होता। त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 13 मे रोजी एकता संघर्ष संघटनेने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणातील विविध कागदपत्रे आणि पुरावे माध्यमांसमोर सादर करत ओमकार पाटील यांनी केलेले दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। यावेळी एकता संघर्ष संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पागधरे, महाराष्ट्र अध्यक्ष पांढरीनाथ गोवारी, पालघर जिल्हाध्यक्ष साईनाथ रावते तसेच पीडित रघुनाथ वटा यावेळी उपस्थित होते। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत संबंधित प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहन प्रशासनाला करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, नाव साईनाथ रावते। या ठिकाणी आज या पत्रकार परिषद घेण्याचा मागचा जो काही उद्देश आहे तो म्हणजे दिनांक 10/5/2026 रोजी जे पण ओमकार सुधाकर पाटील या व्यक्तीने जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याने अशा प्रकारे त्या पत्रकार परिषदेमध्ये नमूद केलं की माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत। म्हणून आजची आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याअगोदर मी या ठिकाणी दाखवू इच्छितो आमचे इथे या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक पागधरे साहेब आहेत। त्याचप्रकारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंढरीनाथ गोवारी साहेब आहेत आणि पीडित रघुनाथ शंकर वरठा या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणी आज तुम्ही जो काही क्वेश्चन केलेला आहे की तुमच्यावर जे आरोप केले त्याच्या मागचा तुमचा उद्देश काय किंवा तुमचं म्हणणं काय, तर ओमकार पाटील यांनी जे काही आमच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपाकडे आमच्याकडे मजबूत आणि दांडगे असे पुरावे आमच्याकडे आहेत जे आम्ही आजपर्यंत दाखवलेले नव्हते। आता ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दाखवणार आहोत। त्या ठिकाणी एंट्री आहे आणि त्याचं जे काय गंमत आहे तो बोलतो ना गंमत, पुढे बघा काय गंमत, तर आमच्याकडे पण त्याच्याबद्दल मजबूत अशी गंमत आहे जी गंमत तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडणार आहे। त्यांनी जे काय पुरावे सादर करा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे, तर आम्ही काय एकता संघर्ष संघटन हे असंच बनवलेलं नाही आहे, लोकांच्या न्यायासाठी आहे। आम्ही पण या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि चौकशी करून आम्ही या ठिकाणी आम्ही नुसत्या हवेत गोळ्या मारत नाही, तर आम्ही पुराव्यानिशी मीडियाच्या समोर येतोय। तर या ठिकाणी पहिला पुरावा आहे ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट आहे कल्पेश रघुनाथ वरठा या व्यक्तीचा ऑनलाईनचा बिझनेस आहे आणि तो लोकांचे पैसे ऑनलाईन प्रमाणे ट्रान्सफर करतो। आणि जेव्हा घरकुलाचा विषय आला तेव्हा लोकांकडून त्यांनी ऑनलाईन पैसे घेतले, तर ती लोक गरीब लोक होती, त्या लोकांना माहित नाही मोबाईलमधून पैसे कसे पाठवायचे स्वतःच्या, म्हणून त्याने कल्पेश वरठाचे संपर्क केला आणि तो ऑनलाईन पैसे पाठवतो म्हणून त्याच्या अकाउंटला ही गोल स्वरूपामध्ये हे केलेलं आहे। ते 26,000 जसे आले तसे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना पाठवून दिलेले आहेत। ही स्टेटमेंट एक नाही आहे, हे 2 आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी 2,000 रुपये 20,000 रुपये, या ठिकाणी 40,000 रुपये जे गोल स्वरूपामध्ये या ठिकाणी मी केलेलं आहे मार्किंग। ह्या प्रकारे टोटल 3,19,000चं स्टेटमेंट आपल्याकडे आहे। त्यानंतर या ठिकाणी ज्याप्रमाणे अजून एक स्टेटमेंट आहे की त्या ठिकाणी ओमकार पाटील या व्यक्तीने रघुनाथ वरठा यांना जे घरकुल देतो म्हणून त्यांच्याकडे रघुनाथ वरठाचे त्यांनी संपर्क केला किंवा रघुनाथ वरठाकडे तो गेला आणि त्याच्या बोलबच्चनच्या पद्धतीने बोलबच्चन करून त्या लोकांना त्यांनी पटवण्याचा प्रयत्न केला। आणि ज्यावेळेस रघुनाथ वरठाने त्याला प्रश्न विचारला की आम्ही तुझ्याकडे 20,000 रुपये भरतो टक्केवारी म्हणून, पण आम्हाला जे 2 लाखाचं घरकुल मिळणार आहे ते घरकुल
जर नाही मिळालं तर काय? मग त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, जर घरकुल मी तुम्हाला नाही दिलं 2 लाखाचं, तर या ठिकाणी मी बायकोच्या नावाने, संध्या ओंकार पाटीलच्या नावाने मी तुम्हाला एक सेफ्टी चेक देऊन ठेवतो. हा चेक त्यांनी 2023ला दिला होता. आणि त्यांनी त्याची एक मिस्टेक काय झाली, त्याची गंमत अशी झाली की त्याने या ठिकाणी तारीख टाकायला तो विसरला आणि या ठिकाणी ब्लँक जी तारीख होती ती ब्लँक तारीख, त्यांनी ब्लँक तारखेचा चेक दिला, नाव टाकलं त्याने. 4 लाख रुपयाची या ठिकाणी एंट्री आहे, बायकोची त्याच्या ठिकाणी अकाउंटिंगची सही आहे आणि आम्ही 11 तारखेला हा चेक डिपॉझिट पण केलेला आहे. त्याने सांगितलं की तुम्हाला मी घरकुल नाही देऊ शकलो तर या ठिकाणी तुम्ही हा डिपॉझिट करू शकता, चेक डिपॉझिट करू शकता. तिसरी गोष्ट, या ठिकाणी ते जर त्यांनी पत्रकार परिषद मध्ये मांडलेलं आहे की घरकुल योजना नाही आहे आणि कुठल्याही अशा प्रकारची घरकुल योजना नाही, तर मग लाभार्थी नितीन अमृत वरठा हा भीमरपाड्यावरचा राहणारा व्यक्ती आहे, त्याच्यासोबत हा ओंकार सुधाकर पाटील काय करतोय आणि या ठिकाणी तो घराचं ओपनिंग करायला जातोय. तुम्ही या ठिकाणी खोदलेलं बघा, खोदलेलं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, पाया आखलेला दिसतोय. हे आहे नितीन वरठा यांच्या घराच्या ओपनिंगसाठी या ठिकाणी ओंकार सुधाकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर हे खोदकाम या ठिकाणी चालू आहे. 27/2/2024ला ही ओपनिंग झालेली आहे. हा पुरावा आहे. दुसरा लाभार्थी आहे देवजी कोबाड. देवजी कोबाडचं घरकुल हे त्याने देवजी कोबाडचं घरकुल आहे, या ठिकाणी या अर्ध बांधून ठेवलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. जर घरकुल योजना नाही तर हे काय आहे हे आमचं आजच्या पत्रकार परिषद मधून सांगणं आहे. हे एक घरकुल आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं अर्धी घरकुलं लोकांना फसवणुकीच्या नावामध्ये, लोकांचा मन जिंकण्याच्या नावामध्ये ही अशी अर्धी घरकुलं बांधून ठेवलेलं आहे. त्यानंतर 6/5/2025 ला हे कोबाडपाड्यावरचं घरकुल आहे. 29 या ठिकाणी 1/2024ला धामणी गावातील हे घर आहे जे अपूर्ण आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं त्या धामणीमध्ये देखील त्यांनी कांड केलेलं आहे. त्याच्यानंतर हे घरकुलाशी तुझा काही संबंध नाही तुम्ही म्हणतो तो पत्रकार परिषदमध्ये. तर या ठिकाणी हा ओंकार पाटील त्या ठिकाणी काय करतोय, हे अपूर्ण जे घरकुल आहे फाउंडेशन झालेलं आहे तिथे ओंकार पाटील काय करतोय त्या ठिकाणी. हा अशा प्रकारचा हा घरकुलाचा विषय आहे. तर यांनी जी काही घरकुल योजना आणली त्याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या घरकुल योजनामध्ये तो व्यक्ती दावा करतोय की अशी कुठली योजना नाही आणि मी कुठल्या प्रकारचे पैसे घेतलेले नाही. पण आमच्याकडे काही व्हिडिओज आहेत, काही व्हिडिओचे पुरावे आहेत, मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ इच्छितो. या ठिकाणी हा व्हिडिओ आहे. माझा स्पष्ट सांगणं आहे आजच्या या पत्रकार परिषद मधून. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता. जर कॅश पैसे मी घेतले नाही तर या ठिकाणी हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, तर या ठिकाणी हा व्हिडिओ बघा. आज हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये स्पष्ट, तर या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला. अजून आपल्याकडे पुष्कळ व्हिडिओ आहेत पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी एक व्हिडिओ दाखवतो की ओंकार पाटील सांगतो की माझा कुठला संबंध नाही. बघा. ओके, तर या ठिकाणी ते काय सांगतात की घरकुल योजना नाही. मग ओंकार पाटील आणि हे संदीप पागे हे लोक त्या ठिकाणी ते बोलतायत की साहेबाला चालणार नाही. तर त्या ठिकाणी साहेब कोण आला होता याची चौकशी झाली पाहिजे. मग हा साहेब फ्रॉड होता का किंवा ह्याही कोणाला तरी तिथे उभा केलं होतं का, अशा प्रकारचा माझा त्या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे. सर, तुमच्यावर जे 25 लाख रुपयाचा जो आरोप केला ओंकार पाटीलने, तो आरोप कुठला? आमचा जो 25 लाखाचा त्याने आरोप केलेला आहे हा निव्वळ खोटा आहे. आम्ही
ज्या वेळेस त्यांना फोन विचारणा केली की तुम्ही 115 लोकांचे पैसे घेतलेले आहेत का, त्यावेळेस ओंकार पाटील मला काय म्हणाला, साहेब मला तुम्हाला हे फोनवर सांगता येणार नाही, मला पर्सनल तुम्हाला भेटायचं आहे. आणि त्याने आम्हाला विचारलं कुठे भेटायचं. मग आम्ही त्याला सांगितलं की मग ठीक आहे, एक चांगला नामांकित हॉटेल आहे, तुम्ही सायलेंटला या. आणि तो सायलेंटला आला. सायलेंटला आल्यानंतर येण्या अगोदर त्यांनी मागणी काय केली, तो म्हणतो की मला साईनाथ रावते जिल्हा अध्यक्षांना एकट्यालाच भेटायचं आहे. तो पण जिल्हा अध्यक्ष आहे, मी पण जिल्हा अध्यक्ष आहे. माझ्या माणसाच्या माध्यमातून हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला. तर मी त्याला सांगितलं की नाही, आमची संघटना आहे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, सर्व कमिटी आहे, जिल्हा कमिटी, यांना सांगितल्याशिवाय किंवा या लोकांची परमिशन असल्याशिवाय मी एकटा बसू शकणार नाही. आणि आमच्या अख्खी टीम, अख्खी कमिटी बसायला तुझ्या तयार आहे. पण तो म्हणाला की मला तुमच्याशी एकट्याच भेटायचं आहे. मग कमिटीने सांगितलं ठीक आहे, काय मागण्या आहेत तर तुम्ही, काय त्याची इच्छा आहे तर तुम्ही भेटून घ्या. तर त्यावेळेस तरी देखील माझ्यासोबत आमच्या संघटनेचे सल्लागार पंढरीनाथ गोवारी साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत, सल्लागार पण आहेत. त्यानंतर कपिल सूर्यवंशी साहेब, ते देखील सल्लागार आहेत, ते देखील माझ्यासोबत होते. माझ्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या संघटनेच्या व्यक्तींना त्यांनी साईडला बसवलं, बाहेर बसवलं. आणि त्याचे पण 1-2 कार्यकर्ते आले, त्यांना पण बाहेर बसवलं. आणि आम्ही ज्या ठिकाणी बसलो विथ कॅमेऱ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बसलो, सायलेंटमध्ये. त्या ठिकाणी विषय काय झाला, 25 लाख साहेब तुम्ही बोलताय, 25 लाख हा जो विषय आहे तो त्यांनी चुकीच्या पद्धतीने मांडलेला आहे. माझं म्हणणं हे आहे की त्या व्यक्तीने जो 25 लाखाचा माझा आरोप केलाय, ते 25 लाख रुपये मी त्याच्याकडून मागितले नाही, हे सगळं खोटं आहे. पण माझं म्हणणं त्या ठिकाणी होतं की 115 रुपये जे आमच्याकडे आले, ज्याने आम्हाला नोटरी करून दिलंय, साहेब आम्हाला न्याय द्या, आम्हाला आमचं फसवणूक झालेलं आहे. तर आम्ही सांगितलं की यांचं जे 23 लाख रुपये होतात 115 लोकांचं, हे पैसे तुम्ही त्यांना देऊन टाका. हा माझं म्हणणं त्या ठिकाणी आहे. जर तुम्हाला कोणाला शक असेल, कोणाला वाटत असेल त्याच्या बोलण्यावर, जर तुम्हाला हे असेल तर विथ कॅमेरामध्ये हे सगळं बोललेलं आहे, त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही काढावा. आणि त्या कॅमेरा नंतर ते रेकॉर्डिंग नंतर सिद्ध होईल की आम्ही अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. जर मी या कार्यालयाची जर मी त्या कॅमेरामध्ये येत असेल तर मी कारवाईला सामोरे जायला तयार आहे. त्याकडे दुसरा असा एक विषय आहे की ओंकार पाटीलकडे जी गाडी त्याने एक बाईक घेतलेली आहे, ती कल्पेश जी गाडी त्याने त्या ठिकाणी एक ऍक्टिवा म्हणून गाडी घेतलेली आहे, ती कल्पेश रघुनाथ मराठा याच्या नावावर घेतली आहे. आणि ती 13/9/2039 पर्यंत त्याचा ही आहे डेट आहे, रजिस्ट्रेशन डेट आहे 14/9/2024 ला. म्हणजे 2024 मध्ये ती गाडी त्यांनी परचेस केली. बघा, याच्या नावावर लोन होत नाही, या अशाच प्रकारे फिरत राहत, त्याचा काय सिव्हिल खराब असेल, अशा प्रकारचा सिव्हिल खराब आहे म्हणून त्यांनी कल्पेशच्या गरीब मुलाच्या नावावर ही गाडी घेतली. आणि आज जवळजवळ जी गाडीचे जे काय EMI आहे हे कल्पेशच्या अकाउंटमधून जात आहे. हे RC बुक आहे, तुम्ही बघू शकता. आमचं म्हणणं आहे की गाडी ही कल्पेश वरठाच्या नावावर घेतलेली आहे, तर गाडी ही कल्पेश वरठाची आहे, ती त्याला त्यांनी परत करावी. त्यांनी सांगितलं ना की आम्ही 1.5 लाख कल्पेशच्या अकाउंटला दिले, तर हे 1.5 लाख कुठले आहेत, ते हे गाडीचे हप्ते तो त्याच्या अकाउंटवर पाठवत होता त्या ठिकाणी. आणि या CCTV मध्ये या ठिकाणी काही आहे ते सगळं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे जे काय RC बुक आहे ते तुम्ही बघितलेलं आहे. आणि मातोश्री हा एक विषय आहे, आम्हाला सांगायचं म्हणणं आहे की मातोश्री वर ह्या व्यक्तीने हे जे काही 115 लोक आहेत किंवा त्यापेक्षा जास्त लोक आहेत, या लोकांना मातोश्रीला तो घेऊन गेला होता जिल्हा अध्यक्ष बनण्या अगोदर. आता मला सांगा, ज्या लोकांनी त्यांनी फसवणूक केलेली आहे त्याच लोकांमुळे तो जिल्हा अध्यक्ष झाला आणि जिल्हा अध्यक्ष त्याच लोकांमध्ये झाला. आणि आज त्याच लोकांचे त्यांनी अशा प्रकारची आर्थिक फसवणूक केलेली आहे. तर आमचं म्हणणं हेच आहे की ज्या लोकांमुळे तुम्ही जिल्हा अध्यक्ष झालात ओंकार पाटील साहेब, तर त्या लोकांना तुम्ही पैसे देऊन टाकायला पाहिजे होते, परंतु तो हे पैसे मी घेतलेच नाही अशा प्रकारचा इन्कार करतो. तर माझं या ठिकाणी हेच सांगणं आहे की येत्या 14 तारखेला म्हणजे उद्या आम्ही जाहीर आवाहन केलंय. आमच्या ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहेत आणि एकदम मोर्चाची जोरदार तयारी झालेली आहे. आणि या मोर्चामध्ये लगभग हजारो संख्ये, एक 10,000चा आकडा पार होणार आहे. आणि 100% वाडा पोलीस स्टेशनला आम्ही जाब विचारणार आहेत
की आम्ही तुमच्याकडे डिजिटल पुरावे दिलेत, आम्ही या ठिकाणी तुम्हाला तोंडी पुरावे दिलेले आहेत, आम्ही तुम्हाला या ठिकाणी कागदोपत्री पुरावे तुमच्याकडे स्टेटमेंट सादर केलेलं आहे, पण अजून पण आर्थिक फसवणुकीच्या तरतुदीमध्ये ओंकार पाटील का आला नाही आणि त्याच्यावर गुन्हा का झाला नाही? तो एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही का? तो एक नेता आहे म्हणून गुन्हा दाखल होत नाही का? असे अनेक गुन्हे 2 दिवसात झालेले आहेत, परंतु ओंकार पाटीलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे. आणि या रॅकेटमध्ये आपण स्पष्ट व्हिडिओमध्ये बघितलं की संदीप पागी हा पैसे मोजताना त्या ठिकाणी दिसतोय, त्या ठिकाणी त्याच्या सोबत एक कोणीतरी आहे. या सर्व रॅकेटमध्ये सामील असणाऱ्या लोकांची लगेच त्याला उचललं पाहिजे, त्यांच्यावर लगेच त्याला अटक झाली पाहिजे, अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतोय. मी पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व सभासद लोकांना मी जाहीर आवाहन करतोय की उद्या माझ्यावर प्रेम करणारे लोकांना माझं आव्हान आहे की माझ्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते लोकांनी ठीक उद्या 10 वाजता आपण भेटूया वाडा पोलीस स्टेशनच्या वाडा डेपो इथून जे आपला मोर्चा जाणार आहे वाडा डेपो या ठिकाणी, आणि ठीक 10 वाजता आपण त्या ठिकाणी जरूर या. आपला मोर्चा आपला, चर्चा आपली आणि विजय पण आपलाच आहे. उद्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही तिथून हटणार नाही. हे आज मी जाहीर आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून हा मेसेज मी सर्व अधिकारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो. आणि जे पण लोकांनी पाठिंबा दिला आहे त्या लोकांना माझं हे सांगणं आहे की आमचा तुमच्याशी दुश्मनी नाही, की आमचा ओंकार पाटलाशी दुश्मनी नाही, आम्ही कोणाशी दुश्मन नाही आहे. आमचा फक्त त्यांनी केलेल्या कृत्यांना विरोध आहे. त्यांनी जे कृत्य केलंय, त्यांनी जो सेफ्टी चेक दिलाय, मग तो चेक का त्यांनी दिला? अशा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावर आम्ही उद्याला त्या ठिकाणी जाहीरपणे त्याचा या ठिकाणी बोलणार आहोत आणि आपला मोर्चा आम्ही त्या ठिकाणी समाप्त करणार आहोत. द पोलीस न्यूजसाठी कपिल खान, मनोर.